आयकर विभागाचा आळस. अर्ज पडताळणी रखडली. लाडक्या बहिणींचं फावलं. सत्तेत आल्यावर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. काही महिला योजनेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असल्यानं अर्जांची पडताळणी करण्यात येते. एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणारे आणि निकषात न बसणारे आतापर्यंत 9 लाख अर्ज बाद करण्यात आले. मात्र आता या अर्ज पडताळणीला ब्रेक लागलाय. त्याला जबाबदार आहे आयकर विभाग. लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारनं आयकर विभागाकडे संबंधित माहिती मागितली होती. मात्र अजूनही आयकर विभागानं ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अर्ज पडताळणी रखडली आहे. 2,63,00,000 महिलांची माहिती 2 महिन्यांपूर्वी आयकर विभागाकडे मागवण्यात आली होती. महिला आणि बालविकास विभागाकडून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतर 2.5 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे. मात्र काही महिलांचं उत्पन्न त्याहीपेक्षा अधिक असताना योजनेचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात येते. आयकर विभागानं ही माहिती देण्यास असहकार दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्जांची छाननी रखडली आहे. दुसरीकडे योजनेसाठी जी पात्रता नमूद केली आहे त्यातील वयोमर्यादेच्या निकषात न बसणाऱ्या लाडक्या आपोआप कमी होत जातील. ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठीच लागू आहे. त्यामुळे 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत जाते. सध्या सुमारे 1,20,000 महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यानं त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही. लाडक्या बहिणींची संख्या कमी होत असली तरी एकूणच या योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नाही हे वास्तव आहे. आयकर विभागानं माहिती दिल्यावर येत्या काही महिन्यात लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट होणार असली तरी तोपर्यंत लाडकींच्या खात्यात पैसे जमा होत राहतील. मात्र सध्या तरी आयकर विभागानं आपलं काम वेळेत सुरू न केल्यानं लाडकीचं फावलंय एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.